निलेश रवी एकच नाव आज गाजलंय आणि हे मैदान ज्याच्यासाठी ही खेळपट्टी प्रेमात पडले असा बॅटर रवी वाघमारे अशक्य अशा गोष्टी शक्य करणं या खेळाडूची ओळख आहे. रन मशीन आहे आणि दर्पण म्हात्रे आज चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता आणि पहिल्या बॉल वरती सिंगल. प्रत्येक मॅच मध्ये पाहिले ज्या ज्यावेळी रवीच्या बॅट मधून सिंगल आलाय त्यावेळी एक वेगळा पावित्र्य त्याने अद्यावत केलाय. दीपेश दिंडेकर यांचे वडील चंद्रकांतजी दिंडेकर साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करीन की VIP डाईस वर येऊन आपण आसनस्थ व्हायचंय. ते VIP बॉक्स मध्ये देखील आहेत. मोठा फटका खेळायचा दर्पण. इथे मात्र इनसाइड आउट. जबरदस्त एफर्ट्स आहे फिल्डरचं. शेवटपर्यंत नजर होती आणि काय एफर्ट्स, काय जजमेंट. जबरदस्त टाळ्या झाल्या पाहिजे या फिल्डिंग करता. म्हणून मोठ्या मॅचेस असतात ना त्यावेळी जो चान्स असतो तो कन्वर्ट करावा लागतो. चौकार अडवण्याकरता, कॅच घेण्याकरता लढावं लागेल. क्रिकेट असा खेळ आहे जिद्दीने हरा, जिद्द हरू नका आणि ती जिद्द दिसली या फिल्डर मध्ये. फलकावरती धावा आहेत 3 धावा. दर्पण पुढचा बॉल फेस करेल. दर्पण मात्र बडे मॅच का बडा खिलाडी आणि त्याच्या बॅट मधून आलाय फुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. थँक्यू. म्हणूनच दर्पण मात्र NCA पर्यंत मान्यता प्राप्त नाहीये. कोणत्याही संघामध्ये खेळून कोणतंही मैदान गाजवू शकतो असा खेळाडू आहे. एकदा बॅट लागली तर मोठ्या धावा. नुकताच 104+ धावा ज्याने केल्या होत्या पतू पॅकरच्या त्या 1 लाखाच्या 1.5 लाखाच्या स्पर्धेमध्ये युवा आमदार चषकामध्ये बेस्ट बॅटर ठरला होता आणि होप्स वाढल्यात या बॅटरचे. मागील वर्षी मालिकावीर देखील होता. मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्यात. 9 धावा फलकावरती. म्हणून गोलंदाजाला देखील आता एक चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि दर्पण आता फ्री माइंडने खेळताना दिसतोय. 3 बॉल 9 धावा. आणखीन एक बॅटची एज स्लॅश केलंय आणि चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅन मधून डीप थर्डमॅन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा तर कंप्लीट. स्टॉप केलाय चेंडूला. 2 धावेने धावफलक पुढे सरसावले. 11 धावा. म्हणून सुरुवात जर चांगली असली ना तर शेवट गोडवा नेहमीच पाहिलाय आणि आज त्याच अनुषंगाने 10, 12, 15, 11, 12, 13 अशा धावा पॉवर प्ले मध्ये ज्यावेळी येतात तो एक बेनिफिट असतो. काय फटका, काय टायमिंग आणि इथे मात्र दर्पणच्या बॅट मधून आणखीन एक आलाय. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट 6 लुकिंग लाईक अ वाव सिक्सर. व्हाट अ शॉट. नक्कीच सबसे कातिल गौतमी पाटील हे सॉन्ग पेश केलं जाते. मात्र सबसे कातिल इथे मात्र दर्पण मात्रे पाहायला मिळतोय. 17 धावा 5 बॉल. आणखीन एक येईल का? आणखीन एक हाय अँड हँडसम ह्यूज इट लॉंगेस्ट 6 टावरिंग 6. 6 धावेने धावफलक 23. 1 ओव्हर. थँक्यू डीजे. जबरदस्त यावेळी बॅटिंग. दर्पण मात्र थोडा शांत दिसला होता 2 मॅच मध्ये आणि कुठेतरी कान मंत्र आला असेल कॅप्टन कडून डगआउट मधून की तू बिंदास खेळ कारण की बॅटिंग लाईनअप मोठी आहे आणि ज्यावेळी अशी बॅटिंग राहिली ना तर येणारे गोलंदाज आहेत त्यांच्यावरती तुटून पडेल असा बॅटर दर्पण. रवी वाघमारे शांत बसणार आहे का? दर्पण मारतोय तर मीही मारेन, माझ्यामध्ये देखील क्षमता आहे. आणखीन एक रवीचा फेवरेट स्ट्रोक षटकार.
थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका बघतोय, जबरदस्त फुलर लेंथ होता आणि काय स्टायलिश फटका. बॉटम हँडचा काय वापर केला जातोय, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड मध्येच फटका. आणखीन एक येईल का? मागील स्पर्धेमध्ये लगातार 4 आले होते, इथे आणखीन एक. इथे मात्र उंची मोजली गेली फिल्डरची आणि आणखीन एक रवीच्या बॅट मधून आलाय दर्जेदार धमाकेदार 6 फूट चषक षटकार. व्हॉट अ शॉट. थँक्यू. रणजित दादा किनी यांचं हे टायटल सॉन्ग. खुश असतील रणजित दादा किनी, नितीन दादा पाटील, द ग्रेट मराठा परिवार, आर के परिवार, संपूर्ण त्यांची टीम. 2 आल्यात का तिसरा येईल? यावेळी चांगला चेंडू होता, ड्राईव्ह केलं जाते. आता एका साईडून दर्पणचा हल्ला, एका साईडून रवी वाघमारे. वाचायचं कोणापासून हा क्वेश्चन मार्क. दोघांचं घातक रूप आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा, 3 बॉल, 36. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता, फिल्डर आहे इथे मात्र जबरदस्त कॅच. कधी कधी सुरुवातीला धावा येतात, मात्र त्यानंतर घेतलेला हा कॅच पलटवार करेल का हा प्रश्नचिन्ह. ऐकूया डीजेला. थँक्यू. महाराष्ट्राचं राज्यगीत आपण ऐकतोय आणि इथे मात्र 6 बॉल 22 धावा. जबरदस्त बॅटिंग. दर्पण मात्रे करता टाळ्या झाल्या पाहिजे. एक अप्रतिम इनिंग बिल्ड केली आणि एक सेफ झोन मध्ये संघाला नेऊन ठेवलंय. 36 धावा. आणखीन एक हार्ड हिटर बॅटर कैवल्य पाटील. मोक्याच्या क्षणी नेहमीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, खास करून ज्यावेळी क्रुशल मुवमेंट असते ना मॅचची, त्यावेळी हा बॅटर बरसला गेलाय. तोच कैवल्य पाटील. अनेक स्तुती आपण त्याची करत असतो. नुकताच मालिकावीरचा किताब पांजुया नगरीमध्ये मिळालाय. बेस्ट बॉलर पतू पॅकरच्या स्पर्धेमध्ये मिळालाय. म्हणजे मागील 2 स्पर्धेमध्ये 2 वेगळे विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. यावेळी मात्र सरप्राईज केले. सबमरीन डिलिव्हरी, फुलर लेंथ मधून सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जाणारा चेंडू. कमबॅक केला हितेशने. कमबॅक करणं गरजेचं आहे, वेळेनुसार, काळानुसार, परिस्थितीनुसार. 36 धावा. 3 बॉल मध्ये मागील 1च धावाले. स्लोवर वन काहीतरी एक्स्ट्रा करायचं होतं आणि पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा मिळतील अवांतर. एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 धाव ऍड केली जाईल वाईटच्या स्वरूपात. 37. आणि काय अप्रतिम क्लॅरिटी पाहायला मिळते JTCची. बघू शकता ऑन स्क्रीनवर, युट्यूब वरती जाऊन, स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन वरती एक वेगळा लुक, वेगळा क्रेज पाहायला मिळतोय. कैवल्य करता हा चेंडू होता, टायमिंग नाही झाला. फुलटॉस बॉल, कधी कधी षटकार आणि मिस टायमिंग फटके लागले तर अशा प्रकारचे विकेट जाताना दिसत आहेत. म्हणूनच आणखीन एक विकेट फलकावरती. 37 रन्स ऑन दी बोर्ड आफ्टर 2 ओव्हर, लॉस ऑफ 2 विकेट्स. थँक्यू. 37 धावा, 2 विकेट्स गेल्यात. प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. ऋषी वाल्मिकेश्वर हे मैदान आपण बघतोय आणि जबरदस्त ऐतिहासिक नायगाव कोलीवाडा मैदान. आज पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसामधली अंतिम मॅच. काही क्षण बाकी आहेत. टोटल जर विचार केला 6 ओव्हर बाकी आहेत. यांची इथे 2 ओव्हर झाल्यात. 37 धावा. साईनाथ. इथे मात्र साईला असं काहीतरी करून दाखवावं लागेल की आपल्या संघाकरता आज खऱ्या अर्थाने संघ अडचणीमध्ये आहे आणि विकेट आल्यानंतर होप्स वाढल्यात. एकविरा पापडी या संघाच्या माध्यमातून.
रवी वाघमारे मात्र एकच नाव संपूर्ण दिवसामध्ये गाजलंय. 4 मध्ये 14 आतापर्यंत त्याची बॅटिंग लागले. काय साईनाथ कमबॅक करून देईल. पहिला बॉल साईनाथचा आउटसाइड ऑफ स्टंप. इथे प्रेशर आहे गोलंदाजांवर कारण की तुटून पडलाय रवी देखील. वाईड बॉल एक्स्ट्रा धावेने धावपळक 38 धावा. भरपूर सपोर्टर्स असतात. द ग्रेट मराठा चंद्रपाड्याचे सिद्धिविनायक चंद्रपाडा कॉम्बिनेशन नेहमीच पाहिला या संघाच्या माध्यमातून. सर्व समर्थक खुश आहेत सध्या तरी. मात्र इथे कुठेतरी मिस टायमिंग फटका आहे. कॅच घेतली तर मॅच बनेल. खूप दूरचं अंतर होतं. लॉंग चेस 2 धावा. सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 2 धाव्याने धावफलक 40 धावा या फलकावरती. आमच्या आयोजकांचं नक्कीच कौतुक करेन. दीपेश दिंडेकर, यज्ञेश गोदावरीकर, वकार तुर्किया, अजय कोळी संपूर्ण या स्पर्धेमध्ये सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. कारण ही स्पर्धा आहे क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व देणारी. भव्य दिव्य लाख मुलाची स्पर्धा. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि सिंगलवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने आता धावफलक 41. उद्याचा दिवस देखील महत्त्वाचा आहे आणि उद्याला देखील अप्रतिम संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पहिला मॅच तर ठीक 9:30 वाजता चालू होईल. तर संघांनी रिपोर्टिंग करायचे लवकर येऊन. अष्टविनायक नायगाव आणि चैतन्य 11 अलिबाग. पहिला मॅच आपण पाहणार. मिस टायमिंग आहे. काय इथे फिल्डर थोडस डगमगलाय. हा ना करता करता पुन्हा एकदा इथे मात्र चुकीची फेकी. जिथे विकेट असतात तिथे 2 धावा येत आहेत आणि कुठेतरी यावेळी मात्र चांगली फिल्डिंग करावी लागेल. 43 धावा. म्हणूनच 60-70 ज्यावेळी महत्त्वाच्या मॅचेस असतात ना, सेमीफायनल, क्वार्टर सेमीफायनल, त्यावेळी या धावा अवघड असतात. आज टॉस जिंकून योग्य निर्णय घेतलाय. हेच मागील स्पर्धेमध्ये देखील करायचं होतं द ग्रेट मराठा संघाला. तिथे घेतली होती ती म्हणजेच फिल्डिंग आणि धावा चेस झाल्या नव्हता. बघूया आता पापडी संघाला देखील पाहिजे होतं की फिल्डिंगच घेणार. मनाप्रमाणे दोन्ही संघांचा निर्णय आहे. स्वीप करायचा होता घुटना टेकून आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी, ॲक्युरेट रॉकेट थ्रो. एका धावेने धावपळक पुढे सरचवले. 44च्या घरामध्ये 44 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर अँड 4 बॉल्स. VIP बॉक्स आपण पाहू शकता. ब्लॅक अँड व्हाईट. आडव्या बॅटने पुन्हा एकदा फटका खेळायचा होता. मात्र लॉंग ऑनला हा फटका आला. खेळायचा होता मिड विकेटला, आलाय लॉंग ऑन रिझनला. 1 धाव. प्रत्येक बॉलवरती रन्स येत आहेत. 45 धावा आणि काय कमबॅक केलाय एकविरा पापडी या संघाने. जबरदस्त कमबॅक. मागील जर 9 चेंडूमध्ये विचार केला तर अप्रतिम कमबॅक. असं वाटलं होतं की 2-3 ओव्हरमध्ये 50-60 प्लस जाईल. मात्र सध्या तरी शांत बसवले बॅटरला. हाफ ट्रॅकर चेंडू होता. प्रत्येक गोलंदाजाला वाटत असते एखादा बाउन्सर, एखादा यॉर्कर. पाण्याची सोय करायच्या व्हॉलेंटियर्सनी. 3 ओव्हर 45 धावा. काही ते 15-20-25 धावा येतील बॅटिंग करणाऱ्या संघाकरता. 60 प्लस जाईल का हा प्रश्नचिन्ह. आणि काय ते 10-8-6 त्यापेक्षा कमी मध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल एकविरा स्पोर्ट्स पापडी. ड्रिंक्स घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये आणि ऐकूया पुन्हा एकदा सुंदर संगीत. डीजे भाई. थँक्यू डीजे. उद्याचा लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. उद्या दुसरा दिवस 16 मार्च शनिवार. पहिली मॅच अष्टविनायक नायगाव वर्सेस चैतन्य 11 अलिबाग. ठीक 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. 9:30 9:45 10 पर्यंत पहिला चेंडू फेकला जाईल. एकविरा नायगाव वर्सेस जियांशी 11 नायगाव. ही देखील मोठी मॅच असेल कारण की एकमेकांच्या डावपेच माहिती आहेत या दोन्ही संघांना.
त्यानंतर श्रीराम उत्तन मॅकमिलन गोविंद इन ॲक्शन मध्ये आणि प्रिन्स 11 कासर वडवली आयुब शेख बायकरमॅन आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर नवघर वर्सेस साई माऊली बोरीवली ही देखील बिग फाईट पाहायला मिळेल. उद्याला एक स्ट्रॉंग हाफ जसा आज होता तसंच उद्याला देखील पाहायला मिळेल आणि उद्या देखील मजा येईल. थँक्यू यज्ञेश गोदावरीकर. पाण्याची सुविधा मैदानाच्या आतमध्ये, कारण की या संपूर्ण स्पर्धेमध्ये जिथे कमी तिथे आम्ही हेच पाहिलंय. 3 ओव्हर 45 धावा. स्लॉग ओव्हर मध्ये आलाय जयेंद्र अनुभवी. उद्याचे काही चेंजेस देखील असतील लॉट्समध्ये, तर ते कमिटी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेलच. मात्र असे 8 संघ असतील उद्याला. 45 धावा 3 ओव्हर. बॉलिंग मार्क वरती आलाय जयेंद्र. 6 बॉल मध्ये रवी कसा फेस करेल. इथे मात्र जबरदस्त फटका आहे का, तर नाही. कुठेतरी इथे पॉवर कमी पडले आहे आणि पहिल्या बॉलवरती पहिला विकेट. रवी बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. नक्कीच रणजित केडी दादा, आगीची तलवार तर आहेत, मात्र इथे आता तलवारीसारखा वार देखील करावा लागेल. जुगल पाटील आलाय चंद्रपाड्याचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आणि इथे चांगली बॅटिंग रवी वाघमारेने देखील इम्प्रेस केलंय. 18 धावा आपल्या संघाकरता. पुन्हा एकदा रवीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त फॉर्म मध्ये आजच्या दिवसामध्ये. 8 बॉल मध्ये 18 धावा. 45 धावा. 3.1 चेंडू. 5 बॉल शिल्लक. जुगल पाटील. कधी कधी बॅड पॅच येतो जीवनामध्ये क्रिकेटमध्ये. एखादा मॅच खराब केला पण तुम्ही खराब खेळाडू होत नाही. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, त्याच प्रकारचा सॉफ्ट डिसमिसल. हे मैदान थोडस अनलकी ठरलंय जुगल पाटील करता. पुन्हा एकदा निराश असेल जुगल पाटील, कारण की ज्या अनुषंगाने मंच सेट केलाय ना बॅटरने रवी वाघमारे, दर्पण म्हात्रे, त्या व्यतिरिक्त बाकी बॅटर चालत नाही आहे. बॅक टू बॅक 2 विकेट्स. 45 वरती 4 गडी बाद. थँक्यू विजय शेठ पाटील, गोरगरिबांचे कैवारी, एक चांगले समाजसेवक, सरचिटणीस महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश, आणि त्यांचं हे टायटल सॉन्ग या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली स्पॉन्सरशिप नेहमीच असते, तेवढंच चांगलं व्यक्तिमत्व आणि तेवढंच चांगलं दातृत्व त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलंय. रणजितदादा किनी यांचा बॅनर बघतोय, कटआउट्स. त्यानंतर मोहनदादा पाटील समाजसेवक आहेत. द ग्रेट मराठा परिवार हे देखील ब्रँड आहे. अनेक कामं त्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्यात. सर्वांचे कटआउट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हॅट्रिक वरती आलाय जयेंद्र. स्लोअर 1 चेंडू होता. अनिकेत ऑन ड्राईव्ह केला जातोय. 1 धाव तर कंप्लीट. पुढे साई येतोय आणि इथे मात्र एकाच धावेवर समाधान. एका धावेने धापळा पुढे सरसावलाय खूप उशिराने. 46 धावा. पापडी संघ जर विचार करेल 55-60च्या आतमध्ये राहिला तर आई एकविरा पापडी संघ खुश असेल. आणखी हे मैदान 60 धावा अनेक वेळेला चेस होताना पाहिल्यात. 55-60 आणि त्याच्या पलीकडे धावा चेस होणं अवघड आहे. आज लक दिसला 12 बॉल 16 आणि तिथे मात्र लक फॅक्टर ठरला द ग्रेट मराठा संघाच्या बाजूने. स्वीप केला जातोय. स्लॉक स्वीप. असाच मागील मॅच मध्ये विकेट गेला होता स्वप्नील मुकादमचा. इथे कॅच छुटा आणि पुन्हा एकदा दिल टुटा. 2 धावा येतात. आता स्वप्नील कोणता पावित्र अद्यावत करेल. मागील मॅच मध्ये देखील असंच घडलं होतं. 48 धावा. 49 धावा चेस करून दिल्या नव्हत्या द ग्रेट मराठा संघाने. दुधनाथ चाललाय, मितेश शिंगोटे चाललेत, कैवल्य पाटील आहे आणि चंद्रपाडा एक्सप्रेस
चेतन म्हात्रे, म्हणजे चांगला बॉलिंग युनिट देखील आहे. एका साईडला साईनाथ आपल्याला पाहायला मिळतील. चांगले चांगले बॅटर्स आहेत ज्या संघामध्ये. हितेश, त्यानंतर बरेचसे बॅटर आहेत. मजा येईल मॅच मध्ये. स्लोवर वन चेंडू स्वप्नील मुकादमनी पिक केलंय आणि इथे मात्र पिकअप शॉट आउट ऑफ दी पार्क. आणखीन एक येतोय दर्जेदार, अफलातून, ग्लोरियस, ब्रिलियंट सिक्सर. थँक्यू. स्लोवर वन चेंडू टाकायचा होता, रेड केलंय आणि या चेंडूला परफेक्टली स्टँड मध्ये पाठवून दिले. अंतिम बॉल खुश असेल आता द ग्रेट मराठा जुचंद्र संघ. 54 धावा. शेवटला पुन्हा एकदा इथे मात्र जागा बनवली आणि शोधून काढले फिल्डरला. स्वप्नील मुकादम पुन्हा एकदा त्याच पद्धतीने एक प्रकारचा सॉफ्ट डिसमिसल म्हणू शकतो, कारण की गॅप शोधला नाही. जिथे फिल्डर आहे त्या फिल्डरला निवडून काढलंय आणि 55 धावा म्हणजेच एक फाईट, काटेकी टक्कर. थँक्यू डीजे. मोनिज खान आणि रिजवान खान यांचं कौतुक करेन. त्यांना विनंती करेन की आपण VIP डाईसवर येऊन आसनस्थ व्हायचंय. वेलकम मोनिज खान आणि रिजवान खान, आपका तह दिल से स्वागत है इस टूर्नामेंट में. जबरदस्त बॅटिंग राहिली आहे. दर्पणने सुरुवात करून दिली, त्यानंतर रवीने चांगली बॅटिंग केली, स्वप्नीलने चांगली बॅटिंग केली. मात्र बाकीचे बॅटर्स थोडे कमी पडताना दिसलेत. पहिला डाव तर आपण पाहिलाय, तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता. 18 धावा 8 बॉलमध्ये रवी वाघमारे. दर्पण 6-22, त्यानंतर स्वप्नील 6-11. बाकीचे जुगल आणि कैवल्य थोडा फ्लॉप शॉट ठरलाय. नॉट आउट राहिला अनिकेत भोमटे. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. हितेश 2 विकेट 14 धावा. पहिल्या ओव्हरला निलेशला 23 धावा आल्या. त्यानंतर साईनाथने काय कमबॅक केला, 8 धावा आणि जयेंद्र या गोलंदाजाने 9 धावा दिला. ही पहिली इनिंगची हाफ मॅच समरी होती. 24 बॉल 55चं आव्हान. काय जिंकेल पापडी टीम, एकवीरा या नावाने केलते की द ग्रेट मराठा आज ग्रेट कामगिरी करेल. सेकंड इनिंग मध्ये काय घडेल या ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आमंत्रित करतो व्हॉइस ऑफ पालघर मिस्टर प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज ऐकूया. तिथपर्यंत देऊया डीजे भाईला संधी. 24-55. प्रेमाच्या अक्षयजी साटम यांचा आवाज आपण ऐकतायत. अतिशय नायगाव व कोळीवाडा प्रीमियर लीगमध्ये हे सातत्याने गाणं वाजत राहताना आपल्याला पाहायला मिळतं आणि ती सुद्धा स्पर्धा कमिंग सून असेल. एप्रिलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मे मध्ये चांगलं क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. म्हणजेच नायगाव
म्हटलं तर रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट हे सातत्याने सुरू असतं. एक क्रिकेटची पंढरी जसं जुचंद्र गाव आपल्याला पाहायला मिळतो. आता एक वेळेला आपण पाहत होतो की भिवंडी ही क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जायची, परंतु आता पालघर जिल्हा आणि वसई तालुका ही क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. जेव्हा मॅचच्या दिशेने विशाल नाईक सर इशारा करतायत, सिग्नल करतायत, सामन्याला सुरुवात होते. 55 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. खूप चांगला चेंडू वाईट यॉर्करने चेंडूला जरूर हाताळलं गेलं. बॅटची एज घेत पाठीमागे चेंडू निघून जाईल. एक धाव अर्जित केली जाते. स्वप्नील मुकादम आता मात्र नंदू भोईर यांची जागा घेत असताना तिथे पाहायला मिळत आहेत. अगदी शॉर्ट फाईन लेगला की शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहू शकतायत. सुंदर रणनीती ही क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये पाहायला मिळते. जयेंद्रच्या बॅटमधून एकदा होईल. संघाची धावसंख्या बिनबाद 1. चेतन म्हात्रेने गेल्या मॅचमध्ये सुद्धा खूप चांगली क्लास बॉलिंग केली होती. अचूक टप्प्यावर आणि भेदक मारा करणारा हा गोलंदाज, लेंथ लाईनचा राजा म्हणून ज्या गोलंदाजाला आपण पाहतायत. तर एका साईडला हितेश, ज्याचा मात्र स्ट्रोक फेवरेट आहे तो कव्हरमध्ये जास्तीत जास्त तो पसंत करतो खेळण्यासाठी. आणि विराट कोहली एकंदरीत आपण पाहिलं तर त्याचा फेवरेट खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. तर मुन्ना शेख हा टेनिस बॉल क्रिकेटचा हिरा त्याचा आवडता खेळाडू आहे, म्हणजेच आयडियल मानतोय. खूप चांगला फटका कव्हरमध्ये खेळलाय. इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग. चेंडू फार वेगाने निघून जातोय. काय फटका खेळला होता, टक्कन आवाज आला. अर्थातच यावेळेला आपण पाहू शकताय चौकार. 4. आरके ग्रुप आपण पाहतात, एक ब्रँडेड ग्रुप म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. द ग्रेट मराठा आपण पाहिलं तर मोहनदादा पाटील. आरके ग्रुप म्हटलं तर डेफिनेटली रणजितदादा किनी. आणि मॅचचा आनंद घेत आहेत भूषणजी पडवळे साहेब, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मॅचचा आनंद घेत आहेत. नितीनजी पाटील, रणजितदादा किनी, ही संपूर्ण जी मंडळी आहे आज. निशांत म्हात्रे, जनक भोईर यांना सर्वांना आपण पाहतात. अक्षय भोईर असतील. पुन्हा एकदा बॉल तयार. दुसऱ्याच बॉलवर काय जबरदस्त कणखर फटका होता, इनसाइड आउटचा फटका. यासाठी मात्र तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची भूमिका असते, कारण कठीण असतं अशा वेळेला खेळणं. संध्याकाळचं सत्र, दमट वातावरण. 6:05 घड्यात झालेत, म्हणजेच टायमिंगच्या बाबतीत अप्रतिम आज प्रत्येकाने सहकार्य केलंय. जुगल मात्र 40-38 सर्कलमध्ये त्याला ठेवलं गेलंय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या फलकावर 6 जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले आतापर्यंत चेतन म्हात्रेच्या हातखंडामधून 3 बॉलचा खेळ झालाय. 55 धावांचा पाठलाग करताना 49 धावांची अजून सुद्धा आवश्यकता असेल. 2 पंच ऑफिशियल पाहायला मिळतात, मिस्टर विशाल नाईक सर आणि परशुराम पाटील सर. एक गोडदेव या गावातून भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट एमआरआयच्या बॉलवर खेळलं आणि परशुराम पाटील सरांना पाहतात टिवरी या गावातून ऑन साईडला खेळला गेलाय. कैवल्य पाटील बंधू आराम के साथ चेंडूवर येतोय. वेट अँड वॉच करत चेंडूला फील्ड करेल, फेकेल. तत्पूर्वी आराम के साथ जयेंद्रच्या बॅटमधून सिंगल मेल आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 7 या धावसंख्येवर 7 रन्स ऑन द बोर्ड. खूप चांगलं आयोजन, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं. 8 संघांना प्राधान्य दिले गेले. 5-5 षटकांचे सामने, दुसऱ्या राऊंडचे 4-4 षटकांचे सामने, जेणेकरून चांगला क्लास आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि चांगला खेळ पाहायला मिळेल. याकरता 8-8 संघांना प्राधान्य दिलं. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. सरळ चेंडू निघून जाईल कैवल्य अडीच्या हातामध्ये. तत्पूर्वी सिंगल मिळते हितेशच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 5. 55 धावांचा पाठलाग करताना सुरुवात तर संत गतीने नाही आहे. ज्या धावा यायला हव्यात त्या धावा येताना पाहायला मिळतात, कारण दोन्ही बॅटरला माहिती आहे चेंडूचा कापूस अजून जो आहे तो कव्हर निघून गेलेला नाही आहे. आणि अशा वेळेला अटॅकिंग करणं थोडंसं चुकीचं ठरेल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न चेतन म्हात्रेने अगोदरच फलंदाजाचं मूल्यांकन केलं होतं, त्याला ऑब्झर्व केलं होतं, परीक्षण निरीक्षण केलं होतं आणि त्या अनुषंगाने चेंडू हाताळला गेला. पहिलं षटक चेतन म्हात्रेच्या नावावर जाईल. खूप चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेमध्ये कशी गोलंदाजी करायची, कारण बरेच असे गोलंदाज असतात जे जुन्या चेंडूसाठी स्पेशालिस्ट ओळखले जातात. नवीन गोलंदाज जे आपल्याला पाहायला मिळतात, जे काही गोलंदाज असतात ते मात्र नवीन बॉलवर त्यांची किमया साध्य करण्यासाठी ओळखले जातात. म्हणजे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा चेंडू जुना होतो त्यावेळेला काही गोलंदाज अटॅक करतात, गोलंदाजी माध्यमातून वेगवान मारे करतात
आणि काही गोलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये स्लोवर वन चेंडू जास्तीत जास्त फेकण्यामध्ये यश मिळवतात. म्हणजे ही रणनीती असते. क्रिकेटमध्ये गेम प्लॅनिंग करणं फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक चेतन म्हात्रेच्या नावावर जाईल. षटक क्रमांक 1 कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8. दुसरं षटक उद्याच्या दिवसातील आपल्याला संघ पाहायला मिळतील. अष्टविनायक नायगाव, चैतन्य 11 अलिबाग, एकविरा नायगाव, जयंशी 11, श्रीराम उत्तन, प्रिन्स 11 कासरवडवली, नवघर साई माऊली हे संघ उद्याच्या दिवसात पाहायला मिळतील. ऑन साइडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. छोटा पॅक बडा धमाका. सरळ चेंडूला फेकून दिले. 4 धावन करता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट चौकार. ऑफ साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. रवी वाकमारे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 13 धावा. अजून 42 धावांची गरज असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 16 बॉलमध्ये 42 धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास फार महत्वाची भूमिका असेल. म्हणतात ना, तुम्ही वयाने म्हातारे झाले तरी चालतील, परंतु विचाराने कधीच म्हातारे होऊ नका. एकदा काय निर्णय घेतला तर मागे फिरू नका. मागे फिरणारे कधीच यशस्वी होत नाहीत. आणि म्हणतात ना, यशस्वी होणारे कधीच कारणं सांगत नाहीत आणि कारणं सांगणारे हे यशस्वी कधीच होत नाहीत. इथे मात्र कारणं सांगून चालणार नाही की हवेचा झोत नव्हता, चेंडू मात्र बॅटवर येत नव्हते, अशा पद्धतीने मात्र कारणं असतात. परंतु इथे जिद्दीने खेळावं लागेल. ग्रेट डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. टप्पापर्यंत थोडासा टॉस झाला चेंडू. तेवढाच वेग होता. वेगेबरोबर योग्य ती दिशा, अचूक टप्पा कैवल्य पाटील बंधू यासाठीच ओळखला जातो. हितेश आपल्या पार्टनरला काहीतरी सांगत असताना, जरी त्याच्याकडे एक्सपिरियन्स असला बाळाकडे, तरी सुद्धा आताचं क्रिकेट आपण पाहिलं तर थोडंसं बदललं गेलंय. अलीकडचं क्रिकेट पॅशन निर्माण झाले प्रत्येक खेळाडूच्या रक्तातच. मात्र आपण पाहू शकताय ते क्रिकेट भिनलं गेलंय आणि क्रिकेट हाच आमचा धर्म हेच प्रत्येकाने व्यापून टाकलंय. यावेळेला ऑन साइडला फुलटॉस बॉल होता. गॅप मध्ये खेळला गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू निघून जाईल. 4 धावन करता. क्रॅकिंग स्ट्रोक, ग्लोरियस शॉट, चौकार. पोचली गेली. बॉल फेकून झाले ते 4. 14 बॉल आहेत. 14 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 38 धावेची आवश्यकता असेल. ग्रेट मॅच. ऑन साइडला काय फटका खेळलाय. पुलचा फटका, अगदी नेत्रदीपक, मनाला भावून जाणारा हा फटका पाहायला मिळतोय. झन्नाटेदार षटकार. थँक्यू. काय फटका खेळला होता. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. जयेंद्रच्या बॅटमधून ब्रँडेड फटके येत आहेत, परंतु ब्रँडेड आतापर्यंत गोलंदाजी होत नाहीये 2 बॉलवर. यावेळेला स्लोवर वन चेंडू, आता ब्रँडेड गोलंदाजी झाली. इथून जर आपण पाहिलं तर चौकार आला. चौकारानंतर षटकार आणि षटकारानंतर मिळालेली विकेट या वेळेला पाहायला मिळते कैवल्य पाटील बंधूच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या 23 झालेली आहे. एकंदरीत आपण पाहतात विजयासाठी आता 32 धावेची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 12 बॉल आणि 32 धावा हे सामन्याचं समीकरण. आज उशिराने मॅचेस सुरू झाल्या, परंतु कव्हर केले टायमिंग. त्या प्रत्येक संघाचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. दीपेश दिंडेकर यांच्या वतीने, यज्ञेश गोदावरीकर यांच्या वतीने, वकार तुर्की यांच्या वतीने आणि अजय कोळी आणि ऑल टीम यांच्या वतीने या सर्व 8ही संघांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. 12 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 32 धावेंचं लक्ष्य आहे. दमट वातावरण, क्लायमेट वेगळं पाहायला मिळतं. हवेचा जो थांबलाय,
परंतु जयेंद्रला दाद देईन मी. खूप चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. आपला एक्सपिरियन्स शेअर केला आणि इथून बॅटिंग करत असताना स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी आमच्या लाडक्या क्रिकेट राजांना मिळाली. 12-32चं समीकरण. सुंदर आणि शानदार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 5वं वर्ष ह्या स्पर्धेचं पाहायला मिळतं. काही स्पर्धा येतात, काही स्पर्धा बंद पडतात, काही स्पर्धा अव्याहतपणे अविरतपणे चालतात. त्यामध्ये ही स्पर्धा जर आपण पाहिली तर 5वं वर्ष लगातार पाहायला मिळतं. म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. ते बेस्ट ॲक्टर आज ठरलेत पुन्हा एकदा साई स्पोर्ट्स क्रिकेट क्लबचे, जे संपूर्ण आपण पाहतायत आयोजक, आमचे लाडके आयोजक, ज्यांची मेहनत अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळते. रात्रंदिवस झटतात. जिकरीचं काम असतं जेव्हा आयोजन 4 शब्दांचा अर्थ आहे, परंतु त्यासाठी 15-20 दिवस सातत्याने या मैदानात राहावं लागतं. उलटॉस बॉल होता. यावेळेला आपण पाहताय चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक रवी वाघमारे, थर्ड अंपायर रेफर केलंय की कमरेच्या वरती आहे की नाही आणि इथे यावं लागेल. थर्ड अंपायर रेफर केले गेले. या आपण चेक करूया. 1 धाव तर मिळाले ऑलरेडी. या ऑनफिल्ड पंच एक आपण या. पंच जागेवर जातील आणि तिथून डिसिजन मात्र या ठिकाणी कळवतील. विशाल नाईक सर त्या ठिकाणी ऑनफिल्ड आपल्याला पाहायला मिळतील. जो काही निर्णय असेल तो मात्र जागेवर जाऊन ते कळवतील. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन आपण पाहिलं. विशाल नाईक सर त्या ठिकाणी जात आहेत मंद मंद पावलांनी आणि इथून मात्र काय डिसिजन असेल याकडे लक्ष असणार आहे. यस, नो बॉल. फ्रीचा सिग्नल. नो +1 मिळतील 2 धावा आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25. या धावसंख्येवर विजयासाठी आता
30 धावेची आवश्यकता असेल. पहिलाच बॉल मितेश शिंगोटे यावेळेला आपण पाहतायत. फ्री हिटच्या बॉलवर कशा पद्धतीने खेळतील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेशला आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉल होता यार. फ्री हिटचा बॉल त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल. मितेश शिंगोटे आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटने. इथून ऑन साइडला फ्री हिटच्या बॉलवर चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी स्पेशली तुषार घुसेकर यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जातोय. क्रॅकिंग स्ट्रोक, ग्रेट बॅटिंग, षटकार. थँक्यू. दिपेश दिंडेकर यावेळेला कळवत आहेत. तुषार घुसेकर आशापुरा ग्रुपचा आपण पाहतायत. ब्लॅक डायमंड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मी तर म्हणेन ब्लॅक ब्युटी. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा बाळगला. चेंडूला मात्र हवाई सफर केलाय. चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. निलेशच्या बॅट मधून येतोय. धमाकेदार षटकार. थँक्यू. 10 बॉल 18 धावा. काय बॅटिंग केले निलेशने. सड पातळ बांध्याचा मितेश शिंगोटे एक्सपिरियन्स बॉलर, द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा एक भरवशाचा गोलंदाज. त्यावर अटॅक केला जातोय आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना निलेश, असं वाटणार नाही निलेशवरून की याच खेळाडूने याच फलंदाजाने 2 षटकार ठोठावलेत. या वेळेला आता मात्र या ठिकाणी आपण पाहतायत नो बॉल प्लस. आता गोलंदाज मात्र या ठिकाणी गोलंदाजी करू शकणार नाही. 2+1 3 धावा. संपूर्ण खेळ विस्कळीत झालाय आणि आता मात्र इथे जर आपण पाहिलं तर 3 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. तब्बल 40 धावा. विजयासाठी 15 धावेची आवश्यकता. पंधरा धावेची आवश्यकता. चला घाई करा. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. पंधरा धावेची आवश्यकता असेल. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक मॅच. अतिशय चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. यस फ्री हिटचा बॉल. स्वप्नील मुकादम. 10 बॉल आणि 15 धावा. पहा पहिला बॉल 9, त्यावर 1 मिळाली. हितेशला जीवनदान मिळालं आणि लगातार 2 चेंडूवर 2 षटकार, म्हणजेच एका बॉलवर 14 धावा आल्या आणि त्यानंतर एका बॉलवर जवळजवळ आपण पाहिलं तर 17 धावा आल्या. यावेळेला ऑन साइडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. निलेशच्या बॅटमधून अकुट टप्प्याच्या चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे दनातन फलंदाजी. ग्रेट बॅटिंग. एकविरा स्पोर्ट्स पापडी टीम जाऊन पोहोचते फलकावर 44. विजयासाठी 11 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल तयार. 11 धावेची आवश्यकता. 44 धावा फलकावर. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना संपूर्ण निलेशला श्रेय जाईल. काय बॅटिंग केले. ऑन साइडला पुलच्या फटक्यात कन्वर्ट केला. 6 धावांकरता निलेश नावाचं वादळ घोंगावलंय या क्रीडा नगरीमध्ये. वाल्मिकेश्वर क्रीडांगण अक्षरशः दणाणलंय निलेशच्या नावाने. 5 बॉल मध्ये 24 धाव्यांची अफलातून वादळी खेळी, झंझावती खेळी. जर निलेशची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हरकत नाहीयेत. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. यावेळेला स्लोवर 1.
इथे फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आणि यस डेफिनेटली अमित दुधनाथ कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या फलकावर झालेली आहे ती 50. विजयासाठी 5 धावेची गरज. परंतु माझा रोल काय होता, निलेशने यावेळेला दाखवून दिलं. अपकमिंग यंग टॅलेंट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, जबरदस्त बॅटिंग केली. धमाकेदार फलंदाजी, तडाखेबंद स्ट्रोक पाहायला मिळाले. झंझावती आणि झुंजार खेळी एकदा जोरदार टाळ्या निलेशच्या बॅटिंगसाठी. सात बॉल आणि 7 बॉल मध्ये 5 धावेची आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाहीये. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलंय की तुमची जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी असतील तुमच्या अंगीकृत, तर संकट कोणतेही येवोत, कोणताही गोलंदाज येवोत, परंतु त्यावर मात्र तुम्ही सामना करण्याची तयारी ठेवता. साईनाथ बॅटर मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल 5 धावेची आवश्यकता. साईनाथ टू स्वप्नील मुकादम, एक्सपिरियन्स बॉलर. यावेळेला शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू जरूर होता, परंतु बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला गेला. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 5 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल 5 चं समीकरण. अमित न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल आणि विजयासाठी 5 धावेची आवश्यकता. हितेश एका साईडला टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फलंदाज, तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून ज्या फलंदाजाला ओळखलं जातं. 6 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता आहे. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांच्या दरम्यान. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ मोहनदादा पाटील यांनी या संघाची बांधणी केली. आज प्रत्येक खेळाडूला व्यासपीठ देण्याचं काम जरूर करताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांना खूप चांगलं कॉपरेट रणजितदादा किनी, आर के दादा यांचं नेहमीच पाहायला मिळतं. भूषणजी पडवळे, नितीनजी पाटील असतील, ही संपूर्ण जी मंडळी आहे, निलेशजी म्हात्रे. 6 बॉल आणि 5 धावा. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. एक धाव तर अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? दर्पण मात्रे ॲक्युरेट फेकी करत असताना ग्रेट थ्रो. 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 52. 5 चेंडू आणि 3 धावेचं लक्ष. प्रेक्षक वर्ग अजूनपर्यंत स्थिरावले गेलेत, कारण माहिती आहे ही मॅच रफ अँड टफ व्हायला मिळते. 5 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने. उलटाच बॉल होता. इनफिल्डच्या वरून खेळत असताना मॅच फिनिश केली. अभिनंदन. अंतिम 3चे दरवाजे ठोठावले आणि हितेशने क्लास बॅटिंग. कव्हरचा या वेळेला बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एकविरा स्पोर्ट्स पापडी, कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक द ग्रेट मराठा जुचंद्र टीम. आपण आला, चांगला खेळ दाखवला, कौतुकास्पद खेळ केलात, परंतु क्रिकेटमध्ये हार जीत हा पाठ आहेच. इथे मात्र विजय होत असताना संघ एकविरा स्पोर्ट्स पापडी, विशाल कोळी, कॉंग्रॅच्युलेशन. एकविरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आणि चांगला खेळ दर्शवत असताना आपण पाहिलं विन झाला. अभिनंदन. जबरदस्त खेळ राहिला आणि क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा दाखवून दिले की कोणताही संघ छोटा आणि मोठा नसतो. जो ज्याची गुणवत्ता सिद्ध करेल तोच संघ वर्चस्व दाखवेल. आणि कुठेतरी लकी चॅम्प नंदकुमार भोईर आज या मॅच मध्ये नव्हते. सुयोग वैती यांना विनंती करीन